नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन ॲपमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बायोलॉजीचा पहिला लेक्चर म्हणजे इयत्ता 10वीचा पहिला लेक्चर बघत आहोत आपण, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन। हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हा पार्ट सायन्सच्या बायोलॉजी या शाखेमधून बाहेर येतो आणि बायोलॉजीमधली जेनेटिक्स, ओके, जेनेटिक्स ही जी ब्रँच आहे त्या ब्रँचचा हा पार्ट आहे, याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। ओके, तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊ एक्झॅक्टली की नेमकं हेरिडिटी काय असतं। म्हणजे चॅप्टरचं जे पहिलं हेडिंग आहे, जो फर्स्ट वर्ड आहे तो, ओके, हेरिडिटी म्हणजे काय ही गोष्ट बघून घेऊया। ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट generation are called हेरिडिटी। ओके, या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट बघत आहात की ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर, कॅरेक्टरला थोडंसं सराउंड करा। कॅरेक्टर म्हणजे काय बघू आपण। ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या, नेक्स्ट जनरेशन म्हणजे दुसऱ्या जनरेशन म्हणजे दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होण्याची जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, त्याला काय म्हणतो आपण, हेरिडिटी। पहिल्यांदा आपण काय बघू की कॅरेक्टर कशाला म्हणावं। कॅरेक्टर दोन पद्धतीचे असतात, एक कॅरेक्टर म्हणजे फिजिकल आणि दुसरा कॅरेक्टर म्हणजे मेंटल। फिजिकल कॅरेक्टरचा विषय जर काढायचा आला तर तुम्ही तुमची हाईट घेऊ शकता, हाईट, डॉफनेस, आय कलर, हेअर कलर, हे सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कुठल्या आहेत, तुमच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत। दुसरं मेंटल प्रॉपर्टीज जर बघायचा विषय आला, सॉरी मेंटल कॅरेक्टर, तर मेंटल कॅरेक्टर कुठले कॅरेक्टर्स असतात, जे की तुमच्या फिलिंग्स आहेत, अँग्रीनेस, हॅपीनेस वगैरे, या सगळ्या फिलिंग्स म्हणजे काय, तुमचे मेंटल कॅरेक्टर। ओके, जनरली आपण ज्यांचा अभ्यास करतो ते फिजिकल कॅरेक्टर्स असतात। फिजिकल कॅरेक्टर एकमेकांमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर, जसं की मांजर एखादा आहे किंवा माणूस आहे, तर माणसाची जी संतती असते किंवा प्रोजनी असते ती प्रोजनी ऍक्च्युली त्याच माणसासारखी असते जवळपास। हे याचं रिझन हे आहे की ते कॅरेक्टर असतात, ते कॅरेक्टर जीन थ्रो, कोणा थ्रो, जीन थ्रो दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात आणि या संक्रमणाची प्रोसेस म्हणजे काय असतं, हेरिडिटी। ओके, त्याचे काही एक्झाम्पल्स म्हणजे हत्तीचं जे पिल्लू असतं ते कम्प्लिटली हत्तीसारखंच असतं, माणसाचं जे पिल्लू असतं ते कसं असतं, माणसासारखंच असतं। हे एक्झाम्पल काय आहेत, हेरिडिटी, याला आपण हेरिडिटी म्हणू शकतो। जो आपला सेकंड पॉइंट आहे, जो सेकंड हेडिंग आहे तो काय आहे, इव्होल्यूशन। मग इव्होल्यूशन म्हणजे काय हे बघू आपण एकदा। हेरिडिटीचे डेफिनेशन लिहून घ्या एकदा तुम्ही। सेकंड काय तुमचं, इव्होल्यूशन। तर इव्होल्यूशन म्हणजे काय असतं मित्रांनो, तर इव्होल्यूशनची जी डेफिनेशन आहे, ग्रॅज्युअली चेंजेस ऑकरिंग long duration in living ऑर्गॅनिझम। आपण या ठिकाणी जो अभ्यास करणार आहोत तो इव्होल्यूशनचा फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड आहे, म्हणून आपल्याला हा वर्ड या ठिकाणी यूज करावा लागेल। ग्रॅज्युअली चेंजेस म्हणजे काय असेल, स्मॉल पद्धतीने होणारे चेंजेस। ओके, स्मॉल चेंजेस, याला आपण काय म्हणू शकतो, स्मॉल चेंजेस ऑकरिंग लॉन्ग ड्युरेशन म्हणजे खूप टाइम नंतर जे स्मॉल चेंजेस मुळे होणारा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधला बदल. ओके, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर कॉल्ड इव्होल्यूशन.
ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, खूप काळानंतर जो स्मॉल बदल होत जातात लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, त्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होणाऱ्या स्मॉल बदलाला आपण काय म्हणतो, इव्होल्युशन. या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला कळली असेल की नेमकं इव्होल्युशन काय असतं. मग महत्त्वाची गोष्ट ही आहे की या पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर ॲक्च्युली हा पार्ट जास्तीत जास्त फोकस कशावर असेल, इव्होल्युशनवर असेल. म्हणजे सजीवांमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये इव्होल्युशन जे झालं याला जे कारण आहे ते फक्त हेरिडिटी आहे का, किंवा यापेक्षा वेगळे कारण आहेत, हे या पाठामध्ये आपल्याला बघायचंय की यापेक्षा जे डिफरंट कारण आहेत ते कारण सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगितले गेलेत. मी पहिल्यांदा तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन मध्ये सांगेल की कोण काय केलं आणि कुठल्या सायंटिस्टनं काय थेरी मांडली जे इव्होल्युशन ज्या मेथडनं झालेलं आहे. पहिल्यांदा आपण ही गोष्ट बघू. हेरिडिटी एक रिझन आहे इव्होल्युशन होण्याचं. म्हणजे हेरिडिटरी चेंजेस, ओके, हेरिडिटीमध्ये चेंजेस येऊन जे इव्होल्युशन होतं ते कसं होतं आपण या ठिकाणी बघू. ओके, दॅट इज द वन पर्सन. याला काय म्हणू आपण, एक व्यक्ती आहे. जस्ट लाईक कोणी पण असेल, याला कन्सिडर करा हा एक पर्सन आहे. आणि त्यानंतर हे पॅरेंट्स आहेत. ओके, हे पॅरेंट्स आहेत, यांच्यामध्ये समजा कॅरेक्टर लिहितो मी या ठिकाणी, हाईट, डॉफ 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे 11 कॅरेक्टर्स आहेत. याच्यामध्ये सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे कॅरेक्टर्स आहेत. हे कॅरेक्टर म्हणजे कुठले कॅरेक्टर, फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर आहेत. ओके, तर काय होतं की या दोन्हीच्या सेक्झुअल रिप्रोडक्शन नंतर एक वेगळी संतती म्हणजे प्रोजनी तयार होते. त्या प्रोजनीमध्ये जे कॅरेक्टर्स आलेले आहेत, ओके, काय होतं कधी कधी बाय मिस्टेकल हे जे कॅरेक्टर आहेत ना, समजा हे कॅरेक्टर आहेत, हे कॅरेक्टर कोण घेऊन जातं, जीन घेऊन जातात. ओके, जीन थ्रो हे कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात. पण कधी कधी काही मिस्टेकमुळं, काही प्रॉब्लेममुळं काय होतं की हा जीन हे कॅरेक्टर या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही, म्हणजे सगळे कॅरेक्टर घेऊन जाऊ शकत नाही. तर यातले काही कॅरेक्टर म्हणजे कदाचित एखादे किंवा 2 कॅरेक्टर ते काय होऊ शकतात, यांच्यामध्ये राहतात आणि डिफरंट कॅरेक्टर या प्रोजनीमध्ये तयार होतात. जसं की याच्यातले 8 कॅरेक्टर आपण 10 घेतलेत असं कन्सिडर करा. या ठिकाणी सुद्धा 10 कॅरेक्टर घेतलेत. ऍक्च्युली कॅरेक्टर जास्त असतात पण कन्सिडर करा फक्त की 10 कॅरेक्टर घेतलेत. 10 कॅरेक्टरपैकी या ठिकाणी 8 आले आणि इकडचे 8 आले. ओके, 8 किंवा एक्स्ट्रा जे 4 कॅरेक्टर्स आहेत, जसं की हाईट आहे, डॉर्फनेस आहे, काही पण आहे, ओके, ते डिफरंट आहेत, ज्याला आपण आडव्या लाईन मध्ये मांडू. ओके, म्हणजे काय झालं की त्याच्या पुढच्या पिढीमध्ये हा जीव असा नसून या कॅरेक्टरनं बनलेला आहे. तीच गोष्ट परत होणार आहे. म्हणजे पुढच्या पिढीमध्ये हे कॅरेक्टर किती येतील किंवा हे कॅरेक्टर किती येतील किंवा आणखी थोडासा चेंजेस होईल. हा एका पिढीनंतर होत जाणारा हळूहळू बदल इव्होल्युशनला कारणीभूत आहे, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, 1 किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिढ्यानंतर हा बदल किंवा त्यापेक्षाही आणखी 10 पिढ्यापर्यंत तो बदल होऊ शकतो. त्या बदलाला आपण काय म्हणतो, हेरिडिटरी इव्होल्युशन. ही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला कळली असेल. ओके, हे झालं एका इव्होल्युशनचं, म्हणजे एक इव्होल्युशन. हेरिडिटी हे एक रिझन आहे इव्होल्युशन होण्यासाठी. ओके, दुसरं आपण बघू, डार्विननं नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. ओके, मग डार्विनची जी थेरी आहे त्या थेरी थ्रू डार्विननं असं सांगितलं होतं की सक्षम तो जगेल. ओके, हे सुद्धा एक कारण ठरलं की इव्होल्युशन बनण्यासाठी, हे सुद्धा एक कारण ठरलं. आता मला सांगा, सक्षम तो जगेल. मी फक्त इंट्रोडक्शन देतोय, यानंतर लाईन टू लाईन प्रत्येक पॉइंट शिकवणार आहे. ओके, मग पहिल्यांदा फक्त तुम्ही या गोष्टीवर फोकस करा, सक्षम तो काय होईल, जगेल. मग सक्षम म्हणजे कोण, सक्षम कशाला म्हणायचं. ओके, ॲबिलिटी असणारा, एबल म्हणजे कोण. ॲक्च्युली एबल म्हणजे डार्विननं ज्या थेरीवर सांगितलं की
नेचरमध्ये जसे जसे चेंजेस होत जातील, नेचरमध्ये जसे जसे चेंजेस होत जातील त्या नेचरला अनुकूल असण्यासाठी जो ह्युमन जे ऑर्गॅनिझममध्ये चेंजेस व्हायला गरजेचे आहेत ते चेंजेस स्वतःमध्ये करून घेण्याची प्रोसेस म्हणजे एबल. ओके, सर्वाइव्ह टू ऑन द अर्थ आर कॉल्ड एबल ऑन अर्थ. म्हणजे पृथ्वीवर जर एबल व्हायचं असेल तर पृथ्वीवर सर्वाइव्ह करण्यासाठी ज्या पद्धतीचं नेचर बनलं आहे त्या नेचरमध्ये स्वतःला सूट करून घेणं त्या सजीवाला गरज पडते. मला सांगा, अंटार्क्टिका आहे, अंटार्क्टिका म्हणजे काय, -100 -200 डिग्री सेल्सिअस असतं. ओके, -100 डिग्री सेल्सिअस म्हणजे सजीवसृष्टी जगण्यासाठी अनुकूल वातावरण नाहीये. पण त्या ठिकाणी सुद्धा काय होतं, काही सजीव जगतात. याचं कारण काय, त्या सजीवांची शरीरयष्टी त्यांनी अनंत काळानंतर अशी फॉर्म केली, अशी डिझॉल्व्ह करून घेतली की त्यांना तेवढ्या कूलिंग टेम्परेचरमध्ये सुद्धा ते स्वतःला सक्षम ठेवू शकतात. हा त्याचा एक मिनिंग आहे. मग सक्षम तो जगेल. यानंतर या चेंज झालेल्या नेचरमुळे सुद्धा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझमने स्वतःमध्ये करून घेतलेला चेंजेस आहे तो सुद्धा एक चेंजेस इव्होल्युशनसाठी कारणीभूत आहे. ओके, हे दुसरं रिझन झालं की सक्षम तो जगेल. लॅमार्किझम तिसरी गोष्ट आहे, तो पॉइंट पुढे येणार आहे. मी याच्याबद्दल कन्फर्म नाही सांगत किंवा कम्प्लिटली नाही सांगितलं, तो पार्ट पुढे येणार आहे, त्यानंतर आपण तो डीपली घेऊ. ओके, पण या ठिकाणी फक्त इंट्रोडक्शन सांगतोय की इव्होल्युशन कसं कसं होतं. तिसरी गोष्ट इव्होल्युशन म्हणजे लॅमार्किझम. तुम्ही बघितलं असेल, लॅमार्किझम काय सांगतं, लॅमार्कनं असं सांगितलं की प्रयत्नामुळं सुद्धा इव्होल्युशन होतं स्वतःमध्ये. प्रयत्नामुळे सुद्धा सजीवाचा जो बॅकअप सजीव आहे त्यापेक्षा डिफरंट कॅरेक्टर तयार होतात. ओके, म्हणजे त्या सजीवामध्ये इव्होल्युशन होतं. जसं की त्यांनी एक एक्झाम्पल दिलं होतं, आपला जो घिसडी वर्क करतो, जो हातोडी घन मारतो तो, ठीक आहे, त्यानं काय करायचं की घिसड्यानं जसं घन मारून जेवढे जास्त गेले त्यांच्या म्हणजे ज्या बोन्स आहेत, बोन्स म्हणण्यापेक्षा मसल्स आहेत, त्या मसल्स काय झालेत, स्ट्रॉंग झालेत. तर ते मसल स्ट्रॉंग त्याच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा असतात असं त्याला म्हणायचं होतं. ओके, या गोष्टीला एव्हिडन्सेस भेटले नाहीत, ठीक आहे, पण महत्वाची गोष्ट आहे, एक त्यानं दुसरं एक एक्झाम्पल दिलं जिराफाचं. ओके, जिराफ म्हणजे जिराफाची मान काय असते की जिराफाला एक वेळ अशी आली होती की त्याला अन्न खायला मिळत नव्हतं. मग अन्न खायला मिळत नव्हतं, असे काहीतरी अन्न पदार्थ शिल्लक होते की ते झाडावर खूप उंचीला होते. ओके, म्हणजे झाडं अशा ठिकाणी पाला शिल्लक होता की तो खूप उंचीला होता. मग त्यावेळेला जिराफानं काय केलं की स्वतःची मान उंच करण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला प्रत्येक पिढ्यानपिढ्या करत गेला आणि त्याची मान इतकी उंच झाली की तो त्याच्यामध्ये एक बदल झाला. म्हणजे हेरिडिटरी इव्होल्युशन जे आहे प्राण्यांमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जर ते प्रयत्न करत असतील तर ते सुद्धा त्याच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये त्याच्या चेंज होतात किंवा त्यांचं लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये इव्होल्युशन होतं. हे सुद्धा लॅमार्कने सांगितलं. अशा पद्धतीने आपण या दोन गोष्टी बघितल्यात, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. ओके, चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे, त्यानंतर आपण स्टार्ट करू की एक्झॅक्टली चॅप्टरमध्ये कुठले पॉईंट आहेत. ओके, ठीक आहे, इव्होल्युशनची डेफिनेशन वगैरे लिहिली ना. चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदरच आपल्याला कॅन यू रिकॉल असे 3 क्वेश्चन विचारले गेलेत. ओके, कॅन यू रिकॉल म्हणजे काही आठवा, मागच्या गोष्टी स्मरण करा. ओके, पाठीमागं ज्या म्हणजे तुम्ही 8ला 9ला जो सिलेबस केलाय, कव्हर केलाय, त्या गोष्टीतले तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेत. मी प्रश्न काही लिहित नाही पण आन्सर मात्र लिहितो. प्रश्न या ठिकाणी तुम्हाला काय करेल, वाचून दाखवेल. तुमच्याकडे बुक्स अवेलेबल असतील किंवा नोट्समध्ये हे क्वेश्चन लिहून भेटतील. ठीक आहे, पहिला क्वेश्चन आहे, विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर. म्हणजे असा कोणता कंपोनंट आहे जो न्यूक्लियसमध्ये हेरिडिटरी कॅरेक्टरला कॅरी करतो. ओके, तर तो कंपोनंट असा आहे क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स काय करतात, आपले हेरिडिटरी कॅरेक्टरला कॅरी करतात. तर पहिल्या क्वेश्चनचं उत्तर तुम्ही काय घेऊ शकता, क्रोमोझोम्स. ओके, या ठिकाणी दुसरा क्वेश्चन आहे,
व्हॉट डू यू कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. या ठिकाणी आपण हेरिडिटीची डेफिनेशन बघितली होती. ती डेफिनेशन काय होती? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, म्हणजे पॅरेंट्स टू प्रोजेनी एकच गोष्ट आहे. प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी आर कॉल्ड हेरिडिटी. हेरिडिटी किंवा यालाच तुम्ही दुसरी गोष्ट म्हणू शकता इनहेरिटन्स. ओके, हा सुद्धा शब्द यूज करू शकता. हे झालं सेकंड क्वेश्चनचा आन्सर. या ठिकाणी आपण तिसरा क्वेश्चन बघणार आहोत. विच आर द कंपोनंट्स ऑफ द DNA मॉलिक्यूल. हा पहिल्या क्वेश्चनचं उत्तर झालं. आणि दुसऱ्या क्वेश्चनचं काय? हेरिडिटी, त्यालाच तुम्ही काय दुसरा वर्ड ला इनहेरिटन्स. ओके, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर, सेकंड क्वेश्चनचा आन्सर आणि हे तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर. तर बघा, आपण जे पहिले 3 क्वेश्चन बघतो कॅन यू रिकॉलचे, त्या 3 क्वेश्चन पैकी जो शेवटचा क्वेश्चन आहे तो तिसरा क्वेश्चन मध्ये कंपोनंट ऑफ DNA मॉलिक्यूल. ओके, या गोष्टीमध्ये तुम्ही थोडंसं फोकस करा. विच आर द कंपोनंट द DNA मॉलिक्यूल. ओके, तर डिऑक्सिरायबोज फॉस्फेट ग्रुप हे 2 आणि 4 नायट्रोजनस बेस आहेत, हे सुद्धा कंपोनंट्स आहेत DNA चे. ओके, तर युरॅसिल हे कंपोनंट DNAचं नसून नायट्रोजनस बेस आहे, तरी सुद्धा ते क्वेश्चन कंपोनंट कशाचा आहे? नायट्रोजनस बेस असून सुद्धा तो RNAचा कंपोनंट आहे. तर हे 4च कंपोनंट लक्षात ठेवावे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला या ठिकाणी 3 गोष्टी आतापर्यंत प्रॉपरली मी सांगितल्यात, तर त्या 3 गोष्टी लक्षात ठेवायची गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे हेरिडिटीची डेफिनेशन, दुसरी गोष्ट म्हणजे इव्होल्युशनची डेफिनेशन आणि त्यानंतर तिसरा पार्ट नायट्रोजनस बेसमध्ये असणारे हे 4 DNA कंपोनंट, एक ॲडेनाइन, थायमाइन, सायटोसाइन आणि ग्युनाइन. ओके, या 4 पैकी तुम्हाला एक ऑड मॅन आउट हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, तर हे 4 लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे 3 येतील किंवा एक आलेलं नसेल आणि दुसरं नाव त्यात युरॅसिल असेल. ओके, तर युरॅसिल डिफरंट आहे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवून द्यायचं. का? कारण हे DNAचे कंपोनंट्स आहेत किंवा DNA यात जर युरॅसिल आला तर तो ॲक्च्युली नायट्रोजन बेस आहे, तरी पण तो RNAचा कंपोनंट आहे. हा क्वेश्चन या ठिकाणी प्रॉपरली येण्याची संभाव्यता आहे. या ठिकाणी तुम्ही डिनोट करा, प्रॉपरली अंडरस्टँड करा. सो थँक्यू गाईज.